नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवरती आता राज्यांमध्ये राबवली जाणारी एक महत्त्वाकांक्षी अशी योजना म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. पीएम किसानचा सन्मान निधी योजनेचा जो 22वा हप्ता आहे तो वितरित केला जातोय. आपल्याला सर्वांना माहिती आहे 13 मार्चला हप्ता वितरित होणार आहे व नमो शेतकरी हप्ता देखील वितरित केला जाईल अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या तर राज्य शासनाच्या माध्यमातून 2 हप्ते वितरित करणे बाकी आहे. 8वा हप्ता आणि 9वा हप्ता अद्यापही शेतकरीच्या हप्त्यांच्या प्रतीक्षेत आहे. तरी शेतकऱ्यांना हा हप्ता मिळालेला नाही आहे. शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक असा अपडेट आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ते वितरित करण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता नोव्हेंबरपासून वितरित करण्यात एक तांत्रिक अडचण होती. म्हणजेच की प्रवर्गातील निधीची यांच्यामुळे सादर करण्यात आलेल्या 2026च्या बजेटनुसार अनुसूचित जातीसाठी 696 कोटी आणि अनुसूचित जमातीसाठी 575 कोटी रुपयाचा निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. आता म्हणजेच की निधीचं आता वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून अनुसूचित जाती या प्रवर्गातील एक स्वतंत्र लेखाशीर्ष, अनुसूचित जमातीसाठी प्रवर्गासाठी एक स्वतंत्र लेखाशीर्ष निर्मित करण्यात म्हणजेच की 9 मार्च 2026 रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे. या योजनेसाठी अंतर्गत अनुदानाचं वितरण करण्यासाठी लाभार्थ्यांना निधीचे वितरण करण्यासाठी लेखाशीर्ष आवश्यक असते. याच पार्श्वभूमीवरती सर्वसाधारण प्रवर्गातील लेखाशीर्षामधून आतापर्यंत या योजनेचे 7 हप्ते वितरित करण्यात आले होते. आता पुढील हप्ते वितरित करण्यासाठी या तिन्ही लेखाशीर्ष स्वतंत्रपणे वापर केला जाणार आहे. तर यांच्यासाठी आता निर्मित करण्यात आलेली लेखाशीर्षाच्या माध्यमातून या योजनेचा 8वा 9वा हप्त्याचं निधीचं वितरण केलं जाईल आणि GR निर्गमित केला जाईल. तर राज्य शासनाच्या माध्यमातून या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे. आता 8वा वितरित केला जातोय व 8 म्हणजेच की 9वा एकत्र वितरित केला जातो. याबद्दलची अपडेट आता लवकरच कृषी विभागाच्या माध्यमातून दिली जाणार आहे की सोबत मिळणार आहे की स्पेशल मिळणार आहे आणि हप्ता हा 13 मार्चला पीएम किसानच्या हप्त्याबरोबर वितरित केला जाणार आहे का, याबद्दलची देखील समोर येणारच आहे. तर जशी माहिती आहे तशी माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कळणारच आहे. धन्यवाद.